चला तर आपण आज लास्ट लेक्चर करू. आपण साऊंड बद्दल भरपूर डिस्कशन केलेलं आहे. साऊंड मध्ये आपण जे कॉम्पोनंट्स होते त्यांना एकदा नीट समजून घेऊ, कारण हे पुढे तुम्हाला होमी बाबा एक्झाम साठी पण इम्पॉर्टंट आहेत. कॉम्पोनंट्स ऑफ साऊंड किंवा आपण त्याला म्हणतो सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. ठीक आहे. साऊंड ज्यावेळेस आपण म्हणतो इज अ वेव्ह, आणि वेव्ह म्हटल्यानंतर वेव्हला खूप सारे पार्ट्स असतात. एक वेव्ह आपल्याला जेव्हा शिकायची आहे त्यावेळेस एक खूप मोठा चॅप्टर आहे वेव्हशी रिलेटेड, दॅट इज कॉल्ड वेव्ह थेअरी. आणि मग तिथून आपण जो वर्ड तुम्ही शिकत होतात ऑसिलेशन्स, त्या ऑसिलेशनचं नंतर हायर लेवलला खूप सारं मॅथमॅटिक्स आहे. आता आपण एक गोष्ट इथं समजून घेऊ. एक्स आणि वाय ॲक्सिस या पद्धतीने आपण इमॅजिन करू. दिस हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. आता आपण इथे काय करूया, दिस पॉइंट शुड बी टेकन ॲज ओरिजिन, आणि इथून आपण या पद्धतीने, दिस इज कॉल्ड अ वेव्ह, दिस इज अ कंप्लीट वेव्ह. We can see this upward part is just like a semicircle, and this is the second part of the semicircle. When these two semicircles we join together, we get a complete circle. It looks like as an arc, but actually it's a circle which is divided into different parts, and it looks like a wave. आता वेव्ह मध्ये आपण परत ही जी वेव्ह असते या अशा पद्धतीने पुढे वाढत जाईल. पुढे आपण मॅथमॅटिक्स मध्ये ह्याला ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकतो. दिस इज ऍक्च्युली साइन वेव्ह. ही कोणती वेव्ह असते? साइन वेव्ह. नाव म्हणून लक्षात ठेवा, माहित असणं चांगलं आहे. साइन इज अ रेशो. रेशो अँड प्रोपोर्शन पाहिलं ना आपण. साइन इज अ रेशो इन एनी ट्रायंगल. रेशो ऑफ a side opposite to given angle with hypotenuse, that is called sine. आपल्याला साइन जर नीट समजून घ्यायचा असेल तर लेट अस ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. सगळ्यांचं लक्ष मला आता इकडे पाहिजे, इकडे तिकडे पाहू नका बेटा, टाइमपास साठी आलं नाही आपण. दिस दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल, and let us this angle be theta. Now we can see for this theta, let's say the triangle is ABC, where angle B is 90 degree, and we know that the side opposite to right angle is known as hypotenuse. So this is a hypotenuse. For this theta, this side is opposite side and this side is adjacent side. ठीक आहे. फॉर द गिवन थीटा, थीटा साठी आपण ह्याला हायपोटेन्यूज म्हणू. ही ऑपोजिट साइड आणि ही ऍडजस्टंट साइड आहे. जेव्हा आपण काय करतो, थीटा घेतो आणि एक रेशो घेतो. ऑपोजिट साइडचा रेशो कोणासोबत घेतो आपण? हायपोटेन्यूज सोबत. दिस इज कॉल्ड रेशो, अँड दॅट इज नथिंग बट साइन थीटा. थीटा इज द अँगल, साइन थीटा इज द रेशो, and this is nothing but the ratio of opposite side to the hypotenuse in any right angle triangle. And this sine theta is like this. तर साइन थीटा म्हणजे साइनची ही वेव्ह आहे. आता वेव्ह म्हटल्यानंतर आपण हे पाहतो, दिस इज कॉल्ड ओरिजिन, दिस इज कॉल्ड एम्प्लिट्यूड. ठीक आहे ना, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. बघा आता ह्याच्या वर तर त्याला जायला चान्स नाहीये. आता बघा ह्याचं इथे काय होत गेलं, डिस्प्लेसमेंट वाढत 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 बघा मॅक्सिमम झालं. मग पुन्हा कमी 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 होत इथे झिरो झालं. परत ऑन एक्स ऍक्सिस इट इज झिरो. ठीक आहे, दिस इज झिरो. दिस इज कॉल्ड एम्प्लिट्यूड. सो लेट अस डिनोट दिस पॉइंट ॲज ए. अगेन इथे झिरो झालं पहा, एक्स ऍक्सिस वर आलं. तर आपण म्हणू आता डिक्रीज होत आहे. नो, दिस इज ऑल्सो इन्क्रीजिंग बट इन ऑपोजिट डिरेक्शन. तर हे ॲम्प्लिट्यूड वाढतच आहे पण ते खालच्या डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे बघा हे, आता तुम्ही ह्याला असं इमॅजिन करा की आपल्याकडे एक आर्क आहे. हा आर्क आहे
सॉरी, एक रे आहे आणि या रेला मी काय करतो बघा, हा 0 डिग्रीवर आहे की नाही आता, हा 0 डिग्रीवर आहे. आता मी एक काम करतो, याला मी रोटेट करतो. बघा, हा 0 वरून आधी काय होत गेला, इन्क्रीज होत गेला, इन्क्रीज म्हणजे याचा अँगल वाढत गेला की नाही. तर आपण ह्याला वाढवत जाऊ. पहा, होत 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 हा मॅक्सिमम झाला का इथे, या ठिकाणी आला. नीट पहा, याचं रोटेशन इंटरेस्टिंग आहे. आता काय होत जाईल, डिक्रीज डिक्रीज होत एका ठिकाणी 0 सारखा तो परत येईल. तर बघा, याचं रोटेशन आता या डायरेक्शन मध्ये फिरत आला हा, आणि बघा या पोझिशनला आला. आधी किती अँगल होता, 0 डिग्री. आता तो एक फिरत फिरत फिरत, कॅन यू सी दिस हॅज इट हॅज कवर्ड हाफ डिस्टन्स, है की नाही. अँड दिस अँगल इज 180 डिग्री. ऍक्च्युली दिस इज नॉट 0, इट इज ऑन एक्स ऍक्सिस. तर तुम्ही याला असे इमॅजिन करा, जेव्हा याचा चेहरा इकडे होता तेव्हा तो ओरिजिनवर होता आणि इट हॅज अँगल ऑफ 0 डिग्री. नाव ग्रॅज्युअली अँगल गेट्स इन्क्रीज्ड. ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट इट बिकम्स मॅक्सिमम, आणि मग काय होत गेलं, डिक्रीज, पुन्हा खाली चालले बघा. डिक्रीज होत होत किती झालं, 180. आता बघा 180 आहे. आता अगेन हा काय होत जाईल, इन्क्रीज 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 इन्क्रीज, आणि ऑपोजिट डिरेक्शन मध्ये मॅक्सिमम गेला, आणि तो पॉइंट हा आहे, दिस दिस पॉइंट. आणि पुन्हा तो फिरत 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 आला पहिल्या पोझिशनला. दिस पॉइंट इज हियर. नाव यू कॅन सी, जेव्हा हे इथं होतं, हा जेव्हा इथं होता तेव्हा बघा फिरून वापस तिथं आला. कळलं का, त्याने एक सर्कल कंप्लीट केलं. बघा, बाजूला एक सर्कल कंप्लीट होताना दिसतोय. बघा, त्याचं फिरणं सेम आहे का पहा. बघा इथे किती आहे, 0 डिग्री, मॅक्सिममला 90, 180, 270, 360, आणि हा तोच आहे. तर यू कॅन सी अँड यू कॅन टेल मी इझिली, दिस इज 0 डिग्री, दिस इज 90, 180, 270, झाली काय कम्प्लीट वेव्ह. म्हणून म्हणलं इट रिप्रेझेंट्स अ सर्कल, एक कम्प्लीट सर्कल म्हणतो. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग थेरी. हा चॅप्टर आम्ही जेईला शिकवतो 11th स्टँडर्ड मध्ये, वेव्ह थेरी. आता ही एक वेव्ह आहे आणि या वेव्हचं नाव काय सांगा, साईन वेव्ह. तुम्हाला मी अजून एक वेव्ह दाखवतो. यू हॅव टू टेल मी द डिफरन्स. ओके. हा, व्हेरी गुड क्वेश्चन. 360च्या नंतर बघा परत 90 वर आला. हायर पॉईंट 90 आहे की नाही बघ. प्लस 90 किती असते मग 360 मध्ये, 450. मग परत खाली, हा मग परत खाली 90 वर, 630, बरोबर 630, आणि मग शेवटी 720. बघा, दोन सर्कल कंप्लीट झाली की नाही. दिस इज कॉल्ड वन वेव्ह. 0 to 360 is a one complete wave. Now you can see here how many waves, 2.5. दिसली का इथं हाफ वेव्ह झाली की नाही. हाफ वेव्ह इथपर्यंत आलो, इथून 1, इथून इथपर्यंत 2, 2 बघ, हाफ पण नाहीये. हा, म्हणजे बघा 2 आणि मग 1/4. समजलं. असो, आता तुम्ही, मी वेव्ह काढतोय, यू हॅव टू टेल मी द डिफरन्स. हा, दिस इज ऑल्सो वेव्ह, व्हॉट इज द डिफरन्स. व्हेरी गुड. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही आणि हे वेव्ह पाहिलं तर दिसायला सारखीच आहे, पण बघा ही ओरिजिनला स्टार्ट होते, ही ओरिजिनला होत नाही. तर जी वेव्ह ओरिजिनला स्टार्ट होते तिचं काय नाव असतंय, साईन वेव्ह. आणि ही 0ला होत नाही, ही ऍक्च्युली स्टार्ट होते 90ला. बघ, हा अँगल वरचा आहे ना सगळ्यात, हा 90ला. म्हणजे बघ, हा 0 आहे तर ऍक्च्युली हा इथं स्टार्ट व्हायला का. ही आहे ती वेव्ह, कुठं स्टार्ट झाली बघा. तर ही वेव्ह साईनचा दोस्त आहे, म्हणून या वेव्हचं नाव कोसाईन वेव्ह. ही कोणती वेव्ह असते, कोसाईन वेव्ह. आता हे झालं तुम्हाला जस्ट वेव्ह. आयदर you can see this as a light wave, sound wave. Every kind of energy has some propagation, and that propagation is represented by a wave. Importantly,
नाव यू कॅन सी कुठूनही होऊ शकते. वी कॅन स्टार्ट फ्रॉम एनी पॉइंट, पण आपण त्याला 0, 90 या पद्धतीने डिफाईन केलेला आहे. आता तुम्ही बघा, मी जी वेव्ह सांगत होतो, तुम्ही मला सांग, आता तुमचं हेच ऍक्च्युअल फाउंडेशन झालं. विच वेव्ह इज दिस? साईन वेव्ह. कशावरून ओळखलं? हा, म्हणजे झिरोला स्टार्ट झालं. किती वेव्ह कंप्लीट झाल्या? कंप्लीट वेव्ह किती झाल्या? 2. व्हेरी गुड. आता बघा, this point is called as amplitude. This is also amplitude. These two are also amplitude, but at opposite direction. So this part and this part is wavelength. Distance एक नाही दोघातलं. Same method. This is also wavelength. कळलं? तर ही wavelength आहे. Wavelength is denoted by lambda. This is a Greek letter lambda. LAMBDA. This is not lambda. This is lambda. B थोडा silent असतो. So this is called lambda. Lambda is the symbol that we use to denote wavelength. So what is wavelength? Wavelength ची काय definition होईल मग? Wavelength is the बघा distance between बघा two consecutive आहेत ना, एका बाजूचे एक, two consecutive crests or trough. This part is called trough and this part is called crest. Crest चढ, ट्रफ उतार, खाली आलं म्हणजे ट्रफ, वर गेलं म्हणजे चढला. आता इथे वेव्हलेंथ हे झाला पार्ट. याच्यानंतर एक महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक असते फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी denoted by small f or sometime frequency is denoted by letter n. n ने पण दाखवतात. What is this? Number of waves produced or formed per second. तर एका सेकंड मध्ये जेवढ्या वेव्स क्रिएट होतात त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. आता याची फ्रिक्वेन्सी किती झाली? 2 झाली का? 2. आपण 2 सध्या पाहू कंप्लीट फ्रिक्वेन्सी पर्यंत. या 2 वेव्ह झाल्या की नाही? पण 2 वेव्ह मी केव्हा म्हणेल? जर 1 सेकंड मध्ये 2 झाल्या. 1 सेकंड मध्ये 2 झाल्या. तर त्याच्यानंतर कॉन्सेप्ट आहे पुढचा टाइम पिरियड. Time period denoted by capital T. It is the time taken to complete a wave. एक वेव्ह कंप्लीट होण्यासाठी बघ, इथून इथपर्यंत झाली की नाही एक वेव्ह, याच्यासाठी जेवढा टाइम लागतो दॅट इज कॉल्ड टाइम पिरियड. एक रिलेशन असते बेटा, टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे म्हणजे बघ, फ्रिक्वेन्सी वाढली तर टाइम पिरियड कमी लागेल. फ्रिक्वेन्सी वाढलीचा अर्थ काय झाला बघा बरं, तुम्ही इथे चेक करा. आता बघा, हे मी काय करतोय, 1 सेकंड साठी काढतोय. पर सेकंड म्हणजे 1 सेकंड साठी. 1 सेकंड इथपर्यंतच काढू आपण. हा धरू आपला बाउंड्री पॉइंट. नाव कॅन यू सी, याची फ्रिक्वेन्सी 1 आहे. एकच वेव्ह बनली की नाही एका सेकंड मध्ये. सो धिस हॅज फ्रिक्वेन्सी 1. बघा आता, फ्रिक्वेन्सी बघा 1 सेकंड मध्येच बनली आहे. सेवन. तर फ्रिक्वेन्सी झाली 7. सांगा 1 सेकंड मध्ये हे झालं, याला 1 सेकंड लागला. फ्रिक्वेन्सी वाढल्यावर बघा हाफ सेकंड लागला. हाफ सेकंड लागला की नाही एक वेव्ह बनण्यासाठी. इथं एक वेव्हला 1 सेकंड कंप्लीट लागला. बघ फ्रिक्वेन्सी डबल झाली तर टाइम हाफ झाला की नाही. आता बघा फ्रिक्वेन्सी खूप वाढली
तर टाइम अजून कमी लागेल की नाही? 1/7 टाइम लागेल की नाही? त्याच्यावर काय कळाले? फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत आहे तेव्हा टाइम डिक्रीज होत आहे, म्हणून टी अँड एफ हॅज इनव्हर्स प्रोपोर्शन. आला याचा फील तुम्हाला? आणि दुसरी काय कंडिशन होती, म्हणून आपण काय म्हणू शकतो इथं? टाइम पिरियड इज 1/f. हे पहिलं रिलेशन आहे महत्वाचं. आणि बघा, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. बघा, फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्हलेंथ कमी होते. बघा, वेव्हलेंथ इथं एवढीच आहे, याची वेव्हलेंथ एवढी आहे, याची वेव्हलेंथ खूप मोठी झाली ना, कारण याची दुसरी वेव्ह जाईल इथे कुठेतरी येईल. तर इथे बघा, या दोघातलं डिस्टन्स खूप वाढले की नाही? वेव्हलेंथ का वाढली? फ्रिक्वेन्सी कमी झाली. इथे बघा, फ्रिक्वेन्सी खूप वाढली आहे, तर इथे वेव्हलेंथ डिक्रीज झाली. म्हणून फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस देन वेव्हलेंथ डिक्रीजेस. हे दोन खूप महत्वाचे रिलेशन्स आहेत. सो दीज आर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड वेव्ह. नाव लेट अस, दीज आर ऑल्सो कॉल्ड कॉम्पोनंट्स. आणि याच्यामध्ये आपण एक गोष्ट अजून काय पाहायची राहिली आहे? ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड काय होतं? बघा, याला आपण म्हणू शकतो, इट इज मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. Maximum displacement, and this amplitude is denoted by capital A. ओके, तर हे झाले आपले काही कॅरेक्टरिस्टिक आणि त्यांच्यातले रिलेशन्स. अजून आपण एक कंडिशन काय पाहिली होती? हा, हे झालं, ते रिलेशन हे झाले. आता याच्यानंतर असते बेटा लाऊडनेस. आता बघा, साऊंड वेव्ह क्रिएट केव्हा होते? वेन व्हायब्रेशन्स आर क्रिएटेड. जेवढे जास्त व्हायब्रेशन्स वाढले, आणि आपण हे पाहिलं होतं, व्हायब्रेशन क्रिएट होतात तेव्हा काय होत असते? एनर्जी ट्रान्सफर होत असते. साऊंड इज अ एनर्जी, ते ट्रान्सफर होत असते. मग सांगा, जास्त व्हायब्रेशनचं मिनिंग काय? जास्त एनर्जी ट्रान्सफर होणार. जेवढी जास्त एनर्जी ट्रान्सफर होईल तेवढं ॲम्प्लिट्यूड वाढेल. बघ, आता एवढं होतं, मी याला एवढी एनर्जी दिली, बघायचं ॲम्प्लिट्यूड इथपर्यंतच होतं. एनर्जी वाढवली, ॲम्प्लिट्यूड वाढलं, अजून वाढलं. बघा, आता याची एनर्जी बऱ्यापैकी जास्त आहे, त्याचं ॲम्प्लिट्यूड खूप वाढलं. याचा अर्थ काय झाला? एनर्जी इन्क्रीज, त्याच्यामुळे ॲम्प्लिट्यूड वाढलं. तर आपण पहिला पॉईंट काय म्हणू शकतो? ॲज एनर्जी increases, we can say amplitude also increases. कोणतं रिलेशन झालं रे हे? डायरेक्ट. व्हेरी गुड. म्हणून आपण मॅथ्स मध्ये शिकलं होतं. बघा, एनर्जी जर इन्क्रीज झाली तर ॲम्प्लिट्यूड पण इन्क्रीज होतं, आणि जेवढं ॲम्प्लिट्यूड जास्त तेवढं व्हायब्रेशन जास्त, जेवढं व्हायब्रेशन जास्त तेवढा साऊंड जास्त, जेवढा साऊंड जास्त याचा अर्थ त्याचं लाऊडनेस जास्त. म्हणून आपण म्हणतो, मोर द amplitude, larger the loudness. So loudness is dependent upon amplitude. These two characteristics are interdependent. Very important concept. हे आता व्यवस्थित लक्षात का ठेवा. नेक्स्ट इयर हे तुम्हाला पूर्ण होमी बाबा एक्झाम साठी आहे, हा, साऊंड चॅप्टर मध्ये. तसा तुमच्या चॅप्टर मध्ये आता जास्त 8th स्टँडर्डला काही फार नाहीये. 9th मध्ये हा चॅप्टर अजून व्यवस्थित आहे, पण आता तुम्ही ह्या गोष्टी शिकून घ्या, संधी आहे आपल्याला. तर लाऊडनेस आपण हे करतो, ते जे लाऊडनेस असतं, लाऊडनेस इज मेजर्ड इन डेसिबल्स. हे त्याचं SI युनिट आहे, डेसिबल मध्ये आपण मोजतो. तर लक्षात ठेवायचं, आपण हे पाहतो की जे नॉर्मल कॉन्व्हर्जेशन आहे, नॉर्मल कॉन्व्हर्जेशन जसं आता आपल्यामध्ये होत आहे, हे नॉर्मल कॉन्व्हर्जेशन आहे. नॉर्मल कॉन्व्हर्जेशन हॅज loudness of 60 decibel.
ठीक आहे. 60 डेसिबल पर्यंत जर लाऊडनेस असेल तर आपण म्हणतो इट्स नॉर्मल. म्हणजे आपल्या ह्युमन इयर्सला किंवा आपल्या ब्रेनला अशा लाऊडनेसने काहीही त्रास होत नाही. इट सच काइंड ऑफ लाऊडनेस डज नॉट बॉदर आवर ब्रेन. ठीक आहे, कुठलाही त्रास होत नाही. बट लक्षात घ्या, बट इफ इट इज 80 डेसिबल और मोर, 80 डेसिबल पेक्षा जर हा लाऊडनेस जास्त झाला तर आपण म्हणतो इट क्रिएट्स साऊंड पोल्युशन. हम्म. हा, तर हे एवढं क्लिअर करतं. आणि तुम्हाला माहिती आहे की हा पेनफुल साऊंड असतो. हा साऊंड आपल्यासाठी फार चांगला नाही. आता जो जेट प्लेन असतो, जेट प्लेन हॅज लाऊडनेस ऑफ 130 decibels. Can you see? 60 is our normal capacity. It is more than double. 120 पेक्षा म्हणजे बघा 60 च्या डबल पेक्षा जास्त आहे. सो धिस साऊंड इज व्हेरी बॅड फॉर अस. म्हणून जेट प्लेन आपल्या जवळून जात असतील सारखे, किंवा बघा बरेच लोक मुंबईमध्ये त्या विमानतळाच्या जवळ राहतात, आणि आता विमान मुंबईमधून तर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, कंटिन्यू तिथे विमान रात्रंदिवस चालूच आहे. तर त्या आवाजाने बघा किती डेसिबल जास्त आहे. एवढं जे डेसिबल वाढतं, म्हणून तिथल्या परिसरातले त्या प्रिमाइसेस मधले जे लोक आहेत त्यांना ह्याचा खूप जास्त त्रास होतो. म्हणून गव्हर्नमेंट काय करत आहे आता, त्या एरियातून त्यांना दुसरीकडे पाठवतात. कळलं इथपर्यंत तुम्हाला? दिस इज कॉल्ड लाऊडनेस. आफ्टर लाऊडनेस, द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग टू बी डिस्कस्ड हिअर इज पीच ऑफ साऊंड. आता लाऊडनेस काय ठरवतं बेटा? ॲम्प्लिट्यूड, आहे की नाही? ॲम्प्लिट्यूडने कळतं की एखादा साऊंड किती लाऊड आहे. आपण म्हणतो ना, किती लाऊड बोलायला रे, थोडा हळू बोल, हे जे आपण म्हणतो त्याचं मिनिंग काय आहे की 60 डेसिबल पेक्षा त्याची लाऊडनेसची कॅपॅसिटी वाढलेली आहे, आणि तो साऊंड मग हळूहळू आपल्या ब्रेनला पेनफुल होतो. ठीक आहे, मग आपण असं म्हणू 60 डेसिबल और बिलो 60 डेसिबल इट्स ब्रेनफुल, आफ्टर दॅट इट बिकम्स पेनफुल. तर ते काय नंतरचा कामाचा नाहीये. 130 म्हणल्यावर तर आपलं काहीच खरं नाही. म्हणून सातत्याने जर आपण मोठे मोठे आवाज ऐकले तर आपल्या ब्रेनवर त्याचा इफेक्ट होतो आणि आपण वेडे होतो. खूप लोक वेडे होतात खूप मोठा साऊंड जर कंटिन्यू ऐकला तर ते पूर्ण ब्रेनचं कंट्रोल निघून जातं. सो इट इज व्हेरी हार्मफुल फॉर अवर ब्रेन. आता पीच काय आहे बघा. धिस धिस डिटरमाइन्स इम्पॉर्टंट आहे. पीच काय करते? धिस डिटरमाइन्स differences between different sounds. वेगवेगळे साऊंड्स आहेत ना, त्याला डिफरन्शिएट. आपण बघा डोळे बंद केले आणि बाहेरचे आवाज येत आहेत, तर आपण आवाज ऐकून म्हणतो, अरे हा, हा मेलचा साऊंड आहे, हा फिमेलचा साऊंड आहे, हा ॲनिमलचा साऊंड आहे. हे जे आपण ठरवतो, आपण ऍक्च्युली त्याच्या जवळ न जाता सुद्धा फक्त आवाजावरून आपण गेस करू शकतो की हा आवाज कोणत्या जेंडरचा असू शकतो किंवा कोणत्या कॅटेगरीतला असू शकतो. When we become able to differentiate the sounds, that property is known as pitch. तर हे pitch असते. इन सिंगिंग, हाय पिच सिंगिंग, लो पिच सिंगिंग, हे जे म्हणतो आपण. आता अरिजित सिंग ज्यावेळेस हायर पट्टीवरचं गाणं म्हणतो एखादं, जसं तुम्ही ते, आता अरिजित सिंगचे तर खूप हायर लेवलचे काही गाणे आहेत, तर त्याचा हाय पिच साऊंड असतो. काही हे जे लो पिच साऊंड असतात. तर नॅचरली जो फिमेलचा साऊंड असतो त्याचा पीच जास्त असतो. ठीक आहे. मग आता पीच कशावरून ठरतं? पीच इज डिपेंडेड अपॉन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड.
ॲम्प्लिट्यूडवर कोण डिपेंड होतं? लाऊडनेस. तर पिच कशावर डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सी. हे लक्षात असलं पाहिजे. बघा, पिच ऑफ साऊंड is depended on frequency of sound. हा त्याच्यावर असतो. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे, हाय फ्रिक्वेन्सी आली म्हणजे बघा व्हेरी लो वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे वेवलेंथ कमी होते, पाहिलं की नाही आपण? तर लक्षात ठेवायचं, अ हाय फ्रिक्वेन्सी साऊंड जो असतो इज कॉल्ड श्रील. चिरकण्यासारखा आवाज, श्रिलिंग साऊंड. आपण ज्यावेळेस विजल करतो मोठ्या प्रमाणात, तर एकदम चिरकल्यासारखा शिट्टीचा जो आवाज येतो, दॅट इज बिकॉज ऑफ फ्रिक्वेन्सी, हायर फ्रिक्वेन्सी. तर हे जे फ्रिक्वेन्सी असते, तर आपण हे म्हणू शकतो, वुमेन्स हॅव लार्जर फ्रिक्वेन्सी दॅन मेन. ठीक आहे. तर देअर साऊंड इज श्रिलर, थोडा श्रिलिंग साऊंड जास्त असतो. आता आपल्याला हे पाहायचं आहे, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज क्वालिटी ऑफ साऊंड. बघा, एक झालं लाऊडनेस, एक काय झालं पिच, अँड नाव क्वालिटी. आता एक क्वालिटी काय आहे? बघा, डिसाइड्स डिफरंट साऊंड्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. एखाद्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा जो साऊंड असतो, त्याच्यावरून आपण साऊंडची क्वालिटी ठरवत असतो. ठीक आहे. आता तबला आहे, फ्ल्यूट आहे, यांच्यापासून जे साऊंड निघतात, त्याच्यावरून आपण साऊंडची क्वालिटी काढतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो इथे तबला, फ्ल्यूट, बासरी आहे, एटसेट्रा. दीज डिसाइड द क्वालिटी ऑफ द साऊंड. आता त्याच्यात आपण असं म्हणू शकतो, आपण जेव्हा एकमेकांसोबत बोलतो, बघा, आपण एकमेकांशी सेम पिचने बोललं तरी आपला साऊंड वेगवेगळा आहे की नाही? आता मी ज्या फ्रिक्वेन्सीने बोललो, त्याच फ्रिक्वेन्सीने जर तुम्ही बोललात, तर याचा अर्थ काय झाला? आपली पिच सेम झाली, पण आपली क्वालिटी वेगळी आहे की नाही? आपण दोन किंवा दोन पेक्षा जास्त, 2 or more than 2 people when have conversation, and if they maintain the same frequency, means same pitch, still we able to differentiate between their sounds. Why? Because of quality of sound. तर क्वालिटी काय ठरवत असते? सेम फ्रिक्वेन्सीच्या साऊंडला सुद्धा डिफरन्शिएट करते. हे सगळे पॉइंट्स माहित पाहिजे. हा, इट डिफरन्शिएट्स साऊंड्स ऑफ सेम पिच. सेम पिचचा जरी साऊंड असला तरी आपण त्यांना आपण डिफरन्शिएट करू शकतो. तर क्वालिटी जो असतो साऊंडचा, ही कशावर डिपेंड असते? अजून इट डिपेंड्स ऑन शेप्स ऑफ वेव. आपण जी वेव काढतोय तिच्या शेपवर क्वालिटी ऑफ साऊंड डिपेंड असते. आणि लक्षात ठेवायचं, इट इज डिफरंट इन डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. जसं आता मी तुम्हाला ही जर वेव दाखवली, बघा, आता ही वेव, ही एक वेव आहे. आता दुसरी वेव, ही एक वेव आहे. अजून एक वेव आपण काढली. कधी कधी वेव अशा पण होतात. आता ह्याला डॅम्पिंग ऑसिलेशन म्हणतात. हे जे ऑसिलेशन आहे, हे रेग्युलर आहे का? पहा बरं, रेग्युलर नाही. ह्याचं अँप्लिट्यूड वेगवेगळं व्हायला की नाही? अँप्लिट्यूड चेंज होत आहे, त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होत आहे. जर एक वेव प्रोपोगेशन मध्ये डिफरंट अँप्लिट्यूड आणि डिफरंट फ्रिक्वेन्सीने ट्रॅव्हल करत असेल, तर अशा वेवच्या ऑसिलेशनला काय म्हणतात? डॅम्पिंग ऑसिलेशन. आता याच्यात खूप सारे प्रकार असतात. तुम्ही साऊंड बद्दल, याच्याबद्दल पुढे लाईफ मध्ये शिकालच. आता याच्यामध्ये एक आपला लास्ट पार्ट असतो,
एक कॉन्सेप्ट असतो. तसा विचार केला तर आपण हे पाहू. फ्रिक्वेन्सीला थोडंसं अजून आपण घेऊन चालू पुढे. तर फ्रिक्वेन्सी आपण काय पाहिलं होतं? नंबर ऑफ वेव्स प्रोड्यूस्ड पर सेकंड. ओके, हे तर कळलं. आता आपल्याला माहिती आहे की इट्स SI युनिट इज हर्ट्स. याची झेडने दाखवतो आपण. Hertz was a scientist who studied on this concept in deep, and so in his honor, we have given this unit as name Hertz. आता हर्ट्सने आपण सांगतो आणि थोडक्यात हेच काय आहे? वेव्स पर सेकंड आहे. त्यालाच हर्ट्ज असं नाव दिलेलं आहे. तर ही जी फ्रिक्वेन्सी असते याच्यामध्ये एक असते इन्फ्रासॉनिक आणि एक असते अल्ट्रासॉनिक. तर इथे सॉनिक शब्द आहे. सॉनिक मीन्स एअर, साऊंड, ठीक आहे नाही. तर वेगवेगळ्या मीडियम मध्ये हे होत असते. जर आपण पाहिलं 20 हर्ट्स बिलो बिलो 20 हर्ट्सचा जर साऊंड असेल, म्हणजे 20 हर्ट्सचा मिनिंग काय झाला? 20 वेव्स पर सेकंड, ठीक आहे नाही. म्हणजे 1 2 एक सेकंड झाला म्हणजे अशा किती वेव बनल्या? 20. तर 20च्या बिलो 19 जरी बनली वेव, 19.5 जरी म्हणजे आपण पाहिलं वेव हाफ पण बनू शकते, 1/4 पण बनू शकते. तर एवढ्या ज्या वेव्स बनतात, if these number of waves are below 20, means their frequency is below 20 hertz, we say this sound is infrasonic. Ultrasonic, that is 20,000 hertz. 20,000 hertz is also known as 20 kilohertz. ठीक आहे, कारण 1000 ने डिवाइड केलं तर किलो मध्ये होईल. तर 20 किलो हर्ट्स पण आहे. याचा अर्थ बघा, एक सेकंड झालं ते 20,000 बनले. तर किती फास्ट आहे ही वेव्ह फॉर्मेशन. म्हणून त्याचं नाव आहे अल्ट्रासॉनिक. अल्ट्रा म्हणजे पुढे आणि इन्फ्रा म्हणजे मागशी, म्हणून इन्फ्रासॉनिक, अल्ट्रासॉनिक. आणि याच्यामध्ये जी रेंज आहे फ्रॉम 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स, याला आपण म्हणतो ऑडिबल साऊंड. हा आपल्याला ऑडिबल साऊंड असतो. जे बॅट्स असतात ते अल्ट्रासॉनिक साऊंडला ऐकू शकतात. कुत्रे वगैरे जे असतात ते इन्फ्रासॉनिक साऊंडला ऐकू शकतात. म्हणून बघा, आपल्याला अर्थक्वेक किंवा ह्याचं किंवा आपल्या अर्थच्या आत जर कधी काही मुवमेंट्स होत असतील तर आपल्याला लक्षात येत नाहीत त्या, पण ॲनिमल्सला ते फार लवकर लक्षात येतात. म्हणून बघा, कधी कधी भूकंप वगैरे यायच्या आधी कुत्रे जोरजोरात भुंकतात, इकडे तिकडे थोडेसे परेशान होऊन पळताना दिसतात, ठीक आहे नाही. म्हणजे ते थोडेसे कन्फ्यूज झाल्यासारखे वाटतात, कारण त्यांना रेग्युलर साऊंड पेक्षा वेगळा साऊंड तिथे फील होतो, बिकॉज दे आर एबल टू लिसन इन्फ्रासॉनिक साऊंड. आणि बॅट्स वगैरे अल्ट्रासॉनिक साऊंड असते. तुम्हाला हे पाहायचंय, इन्फ्रासॉनिक अल्ट्रासॉनिक ऐकायचंय, फील घ्यायचंय? चलो देखेंगे.